जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील कठीण प्रसंग आज आपण ऐकणार आहोत। हा प्रसंग ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यामध्ये पाणी येईल। बघा, असा प्रसंग आहे। जळली माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माये बापा, धावरे केशवा माये बापा। की जो भगवंताची भक्ती मनापासून करतो त्याच्यावर आलेलं संकट हा भगवंत घेतो। बघा, आणि जो भगवंताच्या भक्ताला त्रास देतो त्याला परत उलटा त्रास होतो, हे सत्य आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण संतांचा महिमा, संतांची जाणीव, संत तुकाराम महाराज लोहगावमध्ये असताना असे अनेक प्रसंग झाले। त्यामधला हा एक प्रसंग आहे। गावामध्ये लोहगावमध्ये गरीब ब्राह्मण राहत होता आणि संत तुकाराम महाराजांच्या बरोबर तो असायचा। नेहमी प्रत्येक कीर्तनात तो असायचा आणि संत तुकाराम महाराजांनी त्यांना एक खडा दिला। बघा, तो खडा लोखंडाला लावला की सोनं तयार व्हायचं आणि खरोखरच लोखंडाला हा खडा लावला की सोनं व्हायला लागलं। बघा, याची माहिती संपूर्ण गावभर पसरली, जवळच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली आणि त्याच गावामध्ये शिवबा कासार राहत होता आणि हा शिवबा कासार हा देवाचा कुठलाही भक्त नव्हता। संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला तो कधीच येत नव्हता। तो आपल्या संसारामध्ये मग्न असायचा आणि ज्या ज्या ठिकाणी कीर्तन असेल तर त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे की शिवबाला घेऊन या रे बाबा। आणि जर कधी बळजबरीने शिवबाला आणलं त्या साथीदारांनी तर तो थोडं बसायचा आणि कीर्तनातून उठून निघून जायचा। परंतु त्याच्या कानावरती ही वार्ता पडली की संत तुकाराम महाराजांकडे अफाट शक्ती आहे, कुठली तरी चमत्कारी, आणि त्यांनी दिलेला जो खडा आहे तो परिसाचा असावा असे प्रत्येकाला वाटू लागले। त्यानंतर शिवबाला देखील लोभ सुटला आणि तो प्रत्येक कीर्तनाला जाऊ लागला, त्यांच्याबरोबर तो राहू लागला। भगवंताच्या नामस्मरणाची आवड झाली, परंतु लोभ हा मनामध्ये होताच। बघा, लोभाने का होईना आवड निर्माण झाली। तो संत तुकाराम महाराजांना म्हणाला की मला काहीतरी व्यापार करावासा वाटतोय। त्यावेळेला महाराज म्हणाले, कर, तुझ्याकडे रुपये तर आहे, व्यापार कर। आणि तो शिवबा बघा रुपयाचा व्यापार करू लागला। ठीक आहे, ज्या ठिकाणी मोठा व्यापार उभारतो तर त्या ठिकाणी जायचं, आपले रुपये विकायचे आणि होलसेलमधून परत घरी आणून रुपये ठेवायचे, हा व्यापार होता। एक दिवशी त्याच्या मनामध्ये आलं की एक व्यापारी ओळखीचा होता मुंबईचा, म्हणून त्याने आपलं रुपया मुंबईला न्यायचं ठरवलं। बघा, विकायला तर त्यावेळेला कुठली अशी वाहनं नव्हती। त्यावेळेला हा सगळा बैलावरून चालायचा कारभार। बघा, 30-32 बैलं बोलवली शिवबानं, त्यांचे मालक बोलवले आणि प्रत्येक बैला रूप लादलं। ते रूप मुंबईला विकायला नेलं त्या व्यापाऱ्याने। आता जशी गोणी खोलली तर बघतात काय, त्या गोणीमध्ये रुपये नव्हते तर चांदी होती। बघा, त्यावेळेला व्यापारी सुद्धा प्रामाणिक होते। बघा, त्या व्यापाऱ्याने सांगितलं, बाबा मी तर रुपये मागवलं, या ठिकाणी तर चांदी आहे, ही चांदी माझी नाही, परत माघारी लोहगावला जाऊ द्या। आणि त्यावेळेला बघा तिथून बैल परत लोहगावला माघारी निघाली। त्या बैलांच्या बरोबर सेवक होते आणि सगळी बैल ही शिवबा कासारच्या दारापुढे आली आणि शिवबा कासार पळत पळत घाईने आला आणि बघतो तर काय, बैल परत माघारी आली। त्या सेवकांना विचारलं, का रे बाबा माघारी आला, तुम्ही पाठवलं तर त्या व्यापाऱ्याकडे मुंबईला तुम्ही गेला नाही का? तर ते म्हणतात की तुम्ही जे काही रुपये दिले होते तर ते रुपये नाही तर त्याच्यामध्ये चांदी आहे। मग शिवबानी अगदी घाईघाईनं खोलून बघितलं, तर आता बघितल्यानंतर त्याला देखील चांदी दिसली आणि एक आश्चर्याचा धक्का बसला की असं कसं घडलं, मी तर या ठिकाणी रुपये पाठवले होते आणि त्याची चांदी तयार झाली। त्याने सगळी ती चांदी खाली काढली, घरामध्ये उतरून घेतली आणि त्याच्या मनामध्ये एक शंका आली की हे सगळं जे केलंय तर ते तुकाराम महाराजांनी केलंय आणि यांच्याकडे कुठला तरी चमत्कार आहे। मग ज्या ठिकाणी तुकाराम महाराज होते बघा त्या ठिकाणी तो धावत धावत गेला। शिवबा त्या ठिकाणी गेला, संत तुकाराम महाराजांचे पाय धरले आणि महाराजांना हा सगळा घडलेला प्रकार सांगितला। संत तुकाराम महाराजांनी शिवबाला उठवलं आणि सांगितलं, अरे शिवबा, तुला धन पाहिजे ना, हे धन पांडुरंगाने तुला दिले। शिवबा दररोज कीर्तनाला येऊन एक आध्यात्मिक मन तयार झालतं, त्यांचं सुद्धा बघा दया मनामध्ये तयार झाली। शिवबानं संत तुकाराम महाराजांना सांगितलं की महाराज, एवढ्या धनाचं मी काय करू? महाराज आता त्यावेळेला बघा संत तुकाराम महाराजांनी त्याला सल्ला दिला की अरे अगदी गरिबांना अन्नदान कर, तू ब्राह्मणांना दान कर आणि तुझ्या गावामध्ये एक विहीर खोद, विहिरीचं सुंदर असं बांधकाम कर आणि त्या विहिरीचं पाणी सर्व जाती धर्मांना मिळेल। बघा त्या वेळेला असणारे संतांचे विचार। मग आता शिवबा उठून आला, विहिरीचं काम केलं, अन्नदान केलं। बांधवांनो, आजही लोहगावमध्ये कासारची विहीर आजही त्या ठिकाणी हा पुरावा आहे। नंतर शिवबाच्या मनातून संसार हा हळूहळू निघू लागला
आणि काहीतरी निश्चित आहे म्हणून संसारात त्याचं मन रमेना. तो दररोज तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जाऊ लागला. टाळ वाजवत होता. जय जय रामकृष्ण हरी नामाचा घोष चालू होता. दररोज संसारातील मन उडावलं. पण त्यावेळेला बघा, शिवबा कासाराची जी पत्नी होती अत्यंत क्रूर स्वभावाची होती, लोभी होती. तिच्या मनामध्ये विचार आला की जसे तुकाराम महाराज गावामध्ये आलेत तसं माझ्या संसाराचं वाटोळं झालं. माझा नवरा संसार करत होता, परंतु आज तो त्यांच्या नादाला लागलाय आणि माझा संसार बुडायला लागलाय. आता या तुकोबाला मी काहीतरी शासन करणारच. बघा, या क्रूर पत्नी जी आहे शिवबाची, तर तिने एक डाव रचला की आपले पती घरात नाही. शिवबा घरात नव्हता त्यावेळेला बघा, बाहेर गावी कुठेतरी गेलता. शिवबाची जी पत्नी आहे ती संत तुकाराम महाराजांकडे गेली आणि संत तुकाराम महाराजांना सांगितलं, तुम्हाला माझ्या घरी जेवणाचं आमंत्रण आहे, कारण माझे पती घरी नाही. परंतु त्यांनी सांगितले की तुकाराम महाराजांना घरी जेवायला घेऊन ये. म्हणून संत तुकाराम महाराज हो म्हणाले. चला मी येतो. मनामध्ये कुठलाही वाईट विचार नाही. बघा, येतो म्हणाले. आणि त्यावेळेला ही जी शिवबाची पत्नी घरी आली आणि तिने एवढं पाप केलं. बघा, मनामध्ये एवढे वाईट विचार तिने केले. संत तुकाराम महाराजांना मारण्यासाठी गरम पाणी केलं, उकळतं पाणी केलं. अतिशय खळखळ उकळत होतं. आणि त्यावेळी अशी पद्धत होती, त्या काळामध्ये जर कोणाला पाहुणा म्हणून घरी बोलवलं असेल तर त्याला पहिली आंघोळ घालायला लागायची, मळी काढायला लागायची, संपूर्ण शरीर स्वच्छ धुवायला लागायचं. आता संत तुकाराम महाराज आले. ते कीर्तनावरून आले होते. गळ्यामधला हार त्यांचा तसाच होता. हा हार त्यांनी कासाराच्या गरीब खुंटीला अडकवला. संत तुकाराम महाराज आपले कपडे काढून त्या शिळेवरती जाऊन बसले. मोठा दगड होता. अंघोळ करण्यासाठी महाराजांचे डोळे झाकलेले होते आणि भगवंताचं नामस्मरण चालू होतं. बघा, सारखं नामस्मरण भगवंताचं, ध्यानी म्हणे काही नाही. आणि ज्या वेळेला या कासाराच्या पत्नीने पाणी आणलं, गरम उकळतं पाणी, असं पाणी उकळत होतं की आपला हात जर त्यात टाकला तर नक्कीच भाजून निघेल. बाबा, असं पाणी गरम होतं. आणि संत तुकाराम महाराज हे भगवंताच्या चरणाचं ध्यान करत होते. तुकाराम महाराजांना भगवंताचं चरण खूप आवडतं. म्हणूनच बघा, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अखंड समचरणाचे ध्यान चालू होते. त्यावेळेला संत तुकाराम महाराजांचे डोळे देखील बंद होते. कासारच्या क्रूर पत्नीनं बघा, उकळतं पाणी महाराजांच्या डोक्यावरती टाकलं. तुकाराम महाराजांना अतिशय वेदना झाल्या. भगवंताचं स्मरण चालू असताना मुखातून एकच शब्द आला, जळली माझी काया, लागला वनवा, धावरे केशवा माये बापा, धावरे केशवा माये बापा. बांधवांनो, विचार करा की आपल्यावरती जर संकट आलं, पायामध्ये काटा जरी मोडला तर आपण म्हणतो काय? आई म्हणतो. आई ग, आपल्याला आईबापांची आठवण येते. बघा, त्यावेळेस पण संत तुकाराम महाराजांना भगवंताशी संलग्न होते. भगवंताच्या नामामध्येच ते मग्न आहेत. बघा, तर दुसरा कुणाचाही विचार करत नाही, पण त्यांनी फक्त भगवंतालाच आवाज दिला. त्यांनी की पंढरीच्या पांडुरंगा, धावरे बाबा. आता की संत तुकाराम महाराजांच्या डोक्यावरती पडलेलं पाणी पंढरीच्या पांडुरंगाला गरम लागलं. पंढरीच्या पांडुरंगाला कळालं की माझ्या तुकोबाच्या डोक्यावरती गरम पाणी ओतले. अखंड सृष्टीचे मालक, क्षणार्धात तेथे पाणी गार झालं. क्षणार्धात बर्फासारखं पाणी झालं. डोकं बी गार झालं. आणि त्या क्रूर पत्नीला कळालं की नक्की काय झाले. बघा, एवढी घटना वाईट घडली, इतक्या वेदना झाल्या, परंतु संत तुकाराम महाराजांनी त्या कासारच्या पत्नीला एक शब्द सुद्धा तोंडातून काढला नाही. विचार करा, दुसरं कोणी असलं तर काठीने हाणलं असतं. ते तिला काहीच म्हणाले नाही, फक्त भगवंताचे नामस्मरण करत राहिले. डोळे झाकलेले होते. गरम पाणी ओतलं. देवाला काळजी त्यांची बघा, म्हणून अगदी देवालाच आवाज दिला. संत तुकाराम महाराजांची अंघोळ झाली. सगळं व्यवस्थित झालं. कपडे त्यांनी घातले. जी क्रूर पत्नी आहे कासाराची, तर तिच्या मनामध्ये आणखीनच क्रूर भावना या चालू होत्या. तिने विचार केला की गरम पाणी ओतून सुद्धा याला काय झालं नाही, पण आता याला मी मारणारच. म्हणून त्यांनी बघा, संत तुकाराम महाराजांना पोळ्याचं जेवण केलं आणि या पोळ्याच्या जेवणामध्ये विष टाकलं. पोळ्याचं जेवण समोर आलं आणि संत तुकाराम महाराजांनी पहिल्यांदी श्लोक म्हणाले आणि आपला पहिला घास तोंडात घातला आणि संपूर्ण अगदी पोळ्याचं जेवण देखील संपवलं. बघा, विष टाकलेलं जेवण सुद्धा संत तुकाराम महाराजांनी संपवलं, पण त्यांना काही झालं नाही, कारण पोटामध्ये नरनारायण आहेत. बघा, पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाला विष आपल्या भक्तासाठी ग्रहण केलं. भगवंताची ताकद, भगवंताची भक्ती असेल तर भगवंतावर आलेली सगळी संकट भगवंत घेतो. हे याचं ज्वलंत उदाहरण आहे. अखंड सृष्टीचे मालक, देवादिदेव ज्यांनी सृष्टी निर्माण केली,
त्या महादेवाने सुद्धा विष प्राशन केलं आणि त्यावेळेला विष प्राशन केल्यानंतर विष गळ्यामध्येच ठेवलं होतं. बघा, पोटात नव्हतं महादेवांच्या. त्याचं कारण महादेवांच्या पोटामध्ये नारायण आहेत. मग त्या नारायणाला त्रास होऊ नये म्हणून महादेवाने विष आपल्या कंठामध्येच ठेवलं. कारण महादेव हे जय जय राम कृष्ण हरी हा जप करतात नारायणाचा. म्हणून बघा, एवढी काळजी, भक्ताची काळजी ही भगवंताला असते. त्या ठिकाणी बघा, संत तुकाराम महाराज जेवण करून निघाले. संत तुकाराम महाराज कासाराच्या पत्नीच्या घराच्या बाहेर पडले. तसंच बघा, त्या कासाराच्या पत्नीच्या अंगाला मोठमोठ्या फोड्या आल्या. सगळा कुष्ठरोग झाला. एवढ्या मोठमोठ्या फोड्या होत्या की त्याच्यातून घाण वात होती. वास सुटला होता. घरामध्ये कोणी जवळ बी येणार नाही. तसेच ती आता खूप घाबरली होती. आणि त्याच वेळेस हा शिवबा बाहेर जो गेलता तर तो आला. त्याने हे दृश्य पाहिलं की आपल्या पत्नीच्या अंगाला मोठमोठ्या फोड्या झालेल्या आहे, दुर्गंध सुटला आहे सगळीकडे. तर हिला कुष्ठरोग देखील झाला आहे. आता कसं झालं त्यावेळेला बघा, तिने खरखर घाबरून सांगितलं की तुम्ही गेल्यानंतर मी तुमच्या तुकोबांना धडा शिकवायचं ठरवलं. त्यांना मारायचा विचार मी केला. माझ्या संसाराचं वाटळ केलं या महाराजांनी, म्हणून मी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डोक्यावरती गरम पाणी ओतलं. त्यांच्या जीवनातून त्यांना विष दिलं. या सगळ्या घटना सांगितल्यानंतर शिवबा कासार भक्त झाला. तुकाराम महाराजांचा बघा, पुंडरीच्या पांडुरंगाचा तो भक्त झाला होता. तो धावत धावत गेला. त्यांना सगळं कळालं की आता काय करायचं. संत तुकाराम महाराज कुठे आहेत हे विचारलं. त्यावेळेला संत तुकाराम महाराजांचे काही भक्त होते. तर त्यांनी सांगितलं की संत तुकाराम महाराज हे तुला सापडणार नाही, पण एक काम कर. संत तुकाराम महाराजांनी ज्या ठिकाणी अंघोळ केली होती तर तेथील माती देखील ओली झाली असेल. आता ती तुझ्या पत्नीच्या अंगाला लाव. शिवबा पळत पळत घरी गेला. संत तुकाराम महाराजांनी ज्या शिळेवरती अंघोळ केली होती तर तेथील माती उचलली. तो चिखल झाला होता. तर तो चिखल त्यांनी त्याच्या पत्नीला लावला आणि काय आश्चर्य, तर तो जो काही कुष्ठरोग आहे तर तो देखील लगेच बरा झाला. भगवंताची भक्ती मनापासून कराल, त्याच्यावर आलेलं संकट हा भगवंत घेतो बघा. आणि जो भगवंताच्या भक्ताला त्रास देतो त्याला उलटा त्रास होतो. आणि हे सत्य आहे. अध्यात्माचे हे सगळे पुरावे जागचे जागेवर आहे बघा. संत तुकाराम महाराजांनी जे शतकोटी अभंग लिहिले ते अभंग आजही तसेच आहे. कितीतरी अभंग आणि त्या अभंगावरती सगळी कीर्तनं आजही चालतात. पण या व्हिडिओच्या माध्यमातून एक सांगायचं झालं तर आपल्याला भगवंताची भक्ती ही मनापासून करायची आहे. अगदी मनापासून एकनिष्ठ भक्ती असेल तर त्या ठिकाणी भगवंत हा आपल्या मदतीला नक्कीच धावून येईल. यामध्ये कुठलीही शंका बाळगायची गरज नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा. धन्यवाद.